वरिष्ठ तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो चला पाहूया आज आई सुकाई आज फिरणार आहे लाट। ही लाट पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आणि तुम्हाला एक अशी पालखी दाखवतो जिला जीपीएस ट्रॅकिंग आहे, सीसीटीव्ही अत्याधुनिक सगळ्या सुविधा आहेत अशी पालखी दाखवतो तुम्हाला। कारण पालखी ही शिमगा झाल्यानंतर बरेच दिवस प्रत्येकाच्या म्हणजे जे गावकरी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जात असते। पालखी कुठपर्यंत आली किंवा पालखी कुठे आहे हे पाहण्यासाठी त्याचं लोकेशन वगैरे सर्व दिसते अशी पालखी तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो, सर्वप्रथम आपण सुकाई देवीचं दर्शन करूया। दर्शन करून आपण बाहेर आल्यानंतर इथं पालखीपाशी आल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला हीच ती पालखी आहे ज्या पालखीमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सहित सीसीटीव्ही वगैरे सर्व आहे। आणि या ठिकाणी आता गावोगावच्या जे आसपासच्या पालख्या आहेत म्हणजे या बहिणी या ठिकाणी भेटायला येतात सुकाई देवीच्या मंदिराजवळ आणि इथं ही भेट होते आणि त्यानंतर मग लाट फिरते। हा सर्व कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी अशा पद्धतीनं पालख्या आणल्या जातात। मित्रांनो, कोकणातला शिमगा म्हणजे केवळ सण नसून तो एक लोकोत्सव आहे जो माणसाला मातीशी आणि परंपरेशी जोडून ठेवतो। म्हणून कितीही हजारो किलोमीटर दूर असलेला माणूस गणपतीत आणि शिमग्यात मायदेशी परततोच। मित्रांनो, सण म्हटलं की आजकाल डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट आलाच, पण आपल्या कोकणातल्या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथला नाद वेगळा आहे। इथे डीजेच्या आवाजापेक्षा डपावरची थाप, ढोलावरची थाप काळजाला जास्त भिडते। मित्रांनो, कोकणातल्या शिमगोत्सवातील लाट किंवा लाट फिरवणे ही एक अत्यंत थरारक आणि विलोभनीय परंपरा आहे। प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये ही प्रथा आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते। तीच प्रथा आज आपण या सुकाई देवीच्या मंदिरासमोर पाहणार आहोत। मित्रांनो, यावर्षी खेर्डीतील सुकाई देवीची पालखी हायटेक करण्यात आली आहे, ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय आणि इन्व्हर्टरची सोय आहे। मी तर म्हणेल इतकी अत्याधुनिक पालखी ही पहिलीच असेल। मित्रांनो, हे मानकरी आहेत, यांच्या पाठीवरती तुम्ही गळ पाहू शकता। बाकी ठिकाणी तुम्हाला हा गळ पाठीमध्ये लावून तो वरती म्हणजे बागाडमध्ये पाहिला असेल तुम्ही की तो असा लटकवलेला असतो, परंतु इथं तसं होणार नाही। हे जे मानकरी आहेत यांच्या पाठीमागून संपूर्ण गाव या लाटेला वेढा मारत असते आणि अशा पद्धतीनंच ही लाट फिरणार आहे। दोन्ही साईडला बॅलन्स केला जातो लाटेचा, तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता या ठिकाणी। हे वातावरण पूर्ण भक्तिमय असतं आणि प्रत्येकाला ही लाट फिरताना कधी पाहायला मिळेल याची आशा लागली असते आणि त्या दृष्टिकोनातूनच मोठ्या उत्साहात ढोल वाजत असतात पुढं आणि त्याच्या पाठीमागून ही प्रदक्षिणा चालू असते।
आसपासच्या पंचक्रोशीतील खूप लोकांची गर्दी या ठिकाणी झालेली असते. मंदिरापासून काही अंतरावरती अशा पद्धतीनं पार्किंग केलेलं आहे. खूप गर्दी होती या लाटेच्या कार्यक्रमासाठी. तुम्ही आता पाहिलंच असेल. तर आता आपण इथंच हा व्हिडिओ संपवतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.